महामार्ग होण्यासाठी आज आलेश्वर ग्रामस्थ, आलेश्वर, गोसाईवाडी, देवळगाव, हिंगणगाव, आनाळा, वालवड, भूम आणि पारडी या ठिकाणचा महामार्ग होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील लोकांचे प्रयत्न चालू असून या धाराशिव जिल्हा मतदारसंघाचे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे। तसेच भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याचे नेते आदरणीय सुशील ठाकूर साहेब यांनीही नितीनजी गडकरी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तसेच माजी आमदार राहुलजी मोठे साहेब यांनीही या कामाची शिफारस केली आहे। तसेच विद्यमान आमदार आदरणीय तानाजीराव साहेब यांनीही या कामाची शिफारस केली। सर्व मान्यवरांनी शिफारस केली असता अजूनही या रस्त्याचं काम मार्गी लागलेलं नाही। माझं या निवेदनाच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, पारडी बिगवण रस्ता या कृती समितीच्या माध्यमातून आदरणीय सर्व नेते मंडळींना आव्हान आहे आणि याच माध्यमातून नितीन गडकरी साहेब यांना विनंती आहे, हा महामार्ग शेतकऱ्याच्या हक्कासाठी, न्यायासाठी बिगवण, राशीन, करमाळा, आलेश्वर, गोसाईवाडी, देवळगाव, हिंगणगाव, आनाळा, वालवड, भूम आणि पारडी या ठिकाणचा महामार्ग झाला पाहिजे। हा मार्ग चालू असताना अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। हा इतर जिल्हा मार्ग आहे, सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा जिल्हा आहे। हा इतर जिल्हा मार्ग, ह्या मार्गाची परिस्थिती आपण बघतोय। गेल्या 20 वर्षापासून आमच्या आलेश्वर ग्रामस्थ या मार्गासाठी प्रयत्न करीत आहात। अनेक मान्यवरांनाही आम्ही निवेदन दिलं, त्या निवेदनाचा काही फायदा झाला नाही। तरी या ठिकाणी ज्या सत्य आणि विरोधातल्याही सर्वच मान्यवरांना विनंती करतो, शेतकऱ्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी आपण हा महामार्ग करावा ही आपणास विनंती। मी शालिवान पाटील, चेअरमन कार्यकारी सेवा सोसायटी आलेश्वर गोसाईवाडी, सर्व प्रतिनिधींना अशी विनंती करतो की माननीय नितीन गडकरी यांना जे ओमराजे दादांनी निवेदन दिलेले आहे आणि तो महामार्ग होणे गरजेचं आहे। आमची पूर्वीची मागणी होती, त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकले होते, त्यावेळेस आश्वासनं दिली होती, पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही। तरी भूम, पारडी, भूम मार्गे आनाळा, हिंगणगाव, आलेश्वर, गोसाईवाडी, करंजे, राशीन, बिगवण मार्गे हा समृद्धी महामार्ग व्हावा आणि हा महामार्ग केंद्र शासनाकडून व्हावा आणि या कामी सर्व राजकीय नेत्यांनी प्रयत्न करत आहेत। आणखीन तीव्र प्रयत्न करावे, आम्ही ग्रामस्थ सर्वांना साथ देऊ आणि आमचा हा होणे गरजेचं आहे। कारण या रस्त्यामुळं अनेक आमच्या गावचे जीव गेलेले आहेत, की साप चावलेला आहे, कुणाला कुठं वाहून गेलेले आहेत, कुणाचे अनेक प्रश्न शाळेला करमाळ्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहेत। हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा समृद्धी महामार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे। पारडी बिगवण रस्ता, पाहिजे पारडी बिगवण रस्ता, पाहिजे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, पाहिजे, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाहिजे, पारडी बिगवण रस्ता।